नमस्कार, मी अनिता केदार रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपल्याला उपवासाचा पदार्थ बनवायचा आहे आणि तो रताळ्यापासून म्हणजे रताळ्याचे गोड काप। याआधी मी माझ्या चॅनलला बरेच उपवासाचे पदार्थ दाखवलेले आहेत। खिचडी दाखवलेली आहे, 2 प्रकारची, हिरवी मिरची, लाल मिरची, बटाट्याची भाजी, रताळ्याची भाजी, शेंगदाण्याची आमटी, साबुदाणा वडे। आता आपण हे रताळ्याचे गोड कप बनवणार आहोत। त्याकरता मी हे पाव किलो रताळं स्वच्छ धुवून अर्धा तास पाण्यात भिजत घातलं, म्हणजे त्याची माती पूर्ण निघून गेली आणि मग याचे गोल असे काप करून घेतलेले आहेत। पाव किलो रताळ्याला 100 ग्राम गूळ घ्यायचा आहे आपल्याला। दोन्ही शरीराकरता एकदम पौष्टिक आहे। हे काजू बदाम घेतलेले आहेत, 8 ते 10 असे कापून घेतलेले आहेत, दोन्ही 8 ते 10 आहेत। हे 2 टीस्पून तूप घेतलेलं आहे आणि ही जायफळाची पावडर। आता आपण बनवायला सुरुवात करूया। हे बघा, इथे आपण भांडं तापत ठेवलं आहे, त्यात हे 2 चमचे तूप टाकायचे आणि छान वितळवून घ्यायचे। तूप छान गरम झाले, त्यात हे काजू बदाम आपल्याला परतून घ्यायचे। साधारण 1 मिनिट छान त्याचा कच्चेपणा गेला पाहिजे। आता आपण हे रताळं घालूया। हे छान तुपात मिक्स करून घ्यायचं आहे। गॅस बारीक केलेला तो मध्यम करायचा आहे। हे बघा, हे छान मिक्स झालं आहे। आता आपल्याला बारीक गॅसवर हे 3 ते 4 मिनटं छान शिजवून घ्यायचं आहे। आपण याला छान वाफ काढून घेऊया किंवा मऊ होईपर्यंत शिजवून घेऊया। हे बघा, आता इथे आपण बघूया 4 मिनटं झालेली आहेत। रताळं आपलं बघा, मस्त रताळ्याचा साजूक तुपाचा एकदम छान वास येतोय। रताळ्याचा रंग बघा कसा मस्त बदलला आहे आणि हे बघा असं अर्धवट शिजलेलं आहे। आता आपण यात गूळ घालून घेऊया। गूळ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त पण करू शकता। गूळ छान मिक्स करायचा आहे। तो रताळी गरम असल्यामुळे आपोआप वितळेल। हे बघा, इथे तुम्ही बघू शकता गूळ छान वितळला आहे। आता आपण पुन्हा झाकण ठेवून एक 3 ते 4 मिनटं हा गूळ पूर्ण यात जिरेपर्यंत रताळ्यात शिजवून घेऊया। त्याचा एक मस्त कोटिंग येईल रताळ्याला आणि रताळा अतिशय सुंदर लागेल ते। तर आपण हे 3-4 मिनटं यात शिजवून घेऊया पुन्हा। गॅस कमी करायचा आहे परत। हे बघा, इथे 3 मिनटं झाली आहे, आपण बघूया। बघा, एकदम छान झालं आहे, मस्त वास येतोय। तर यात आपण ही जायफळ पावडर घालूया, पाव चमचा। तुम्हाला जर वेलची पावडर घालायची असेल तर तुम्ही ती घालू शकता। हे बघा, छान एकदम शिजलेले आहेत आपलं रताळं। हे बघा, पटकन तुटतंय। हे बघा, मस्त झालेलं आहे। तर मी गॅस बंद करते आणि काढून दाखवते। एकदम मऊ असं छान झालंय। हे बघा, इथे आपले रताळ्याचे काप एकदम छान झालेले आहेत। हे तुम्ही नक्की करून बघा। तुम्हाला काही प्रश्न असतील त्या
प्रतिक्रिया असतील त्या मला जरूर कळवा कमेंट बॉक्सला। आणि अशाच छान छान रेसिपी बघण्याकरता तुमच्या स्क्रीनवर माझा लोगो आला असेल त्यावर क्लिक करा। हा व्हिडिओ तुम्हाला लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे। धन्यवाद।